नमस्कार पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही बसलो होतो. हे बघा, हे तात्या इथे हे काय इथे ते काहीतरी वळीत होते, चापकाला वादी करीत होते काय ते बैलांना आणायला. आणि हे बघा आता वाघ कसा झोपलाय आमचा. आणि लय दिवसाच ब्लॉग आला नाही, त्याच्यामुळे हे बघा आमच्या घरापुढं तुम्हाला किती हिरवळ झाली. आपला गोल्यावर चढला होता आणि हे बघा कसं खाली उतरतोय आता. तर खाली उतरायला माझ्या वाटते पाडा त्याच्यानंतर काय दिंडी आली होती. मग दिंडीच्या लोकांना तिथे बसले होते गार सावलीत, त्यांना पाणी दिलं, जार मारला पुढं म्हणून प्या पाणी. मग ते पाणी पिले गेले. आणि हे बघा आपला गोल्या लय मऊ लागतोय. हे बघा आता इथं बसलाय असा. मग काय तात्याला जायचं होतं रानात, ते आमच्या इथं कामाला आहे, त्यामुळे ते बैल घेऊन जातात पाळीला. आता कापूस लावलाय. हे बघा इकडं किती भारी एकदम हिरवळ झाली. पाऊस पडल्यानंतर सगळं बदलून जातं एकदमच. आणि हे बघा आता तात्याला जायचे. तात्याने आता बैल आणले, तर बैल झुपीते ना. आता बैल लय शान आहे, तर बैल लगेच खांदा देते. तर हे बघा आता बैलगाडी झोपली तात्याने. आता तात्याला जायचे. ते बघा काय भारी दिसते, एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरणात बैलगाडी. आणि आता तात्या चालले तर जाऊन दे त्यांना. मग आता आपल्याला पाणी पाजायचे गुराला. तेवढं आपली ड्युटी ती दुपारी दररोज गुराला पाणी पाजायचं. आता इथं बादलीत पाणी भरून मग त्यांना पाणी पाजावं लागेल आपल्याला. तेवढं काम करू. गायन ते काय लय पाणी पित नाहीत, पण नुसतं आपल्या त्यांना दाखवावं लागत आहे पाणी. आणि हे बघा हे मागं आमचा परशा नाव आहे त्याचं. त्याला प्यायचं नसतंय तरी नसतं खोड करतोय, ओढितोय मागं बादली. काय आता आपलं पाणी पाजून झालं सगळ्या जनावराला. मग हे बघा आपण लावले टरबूज केवढं झाले, तर तुम्ही बघू शकता. हे बघा हे 2 टरबूज इथं आले. लय अवस्था बेकार झाली त्यांची, कारण पावसामुळे तिथं गवत उगलंय सगळं. हे बघा येलंय वर, त्याला जाळी लावली होती आपण. आणि हे बघा इकडं मका पेरली आता पुढं. आणि हे बघा आपल्या बोरी पाऊस झाल्या कसं दिसते, एकदम भारी झाल्या. आणि हे बघा इकडं बागात मोगडा हाकला होता, पण ते रोट्या हाकल्यानेच वाटत आहे एकदम. आणि हवा सुटली एकदम मारण्याची, एकदम हवा येते गार. ते जाऊन द्या. पण तुम्ही हे बघा आता, हे बघा आम्ही बागात बारीक हे लावलंय आपलं कांदे लावले. तर आपला ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्याला लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब